तर याचबरोबर आपल्या या क्रीडांगणामध्ये ग्राउंडमध्ये उपस्थित असलेले मुंबईमधील वन ऑफ द बेस्ट बॉलर्स गोलंदाज सन्माननीय दळवी सर यांना देखील मी विनंती करेन की कृपया आपण व्यासपीठावर यायचे. दळवी सर मॅचलेस या संघासाठी खेळताना अतिशय चांगली कामगिरी करत त्यांनी आपलं नाव कमावलं. नौपाड्याचं नाव रजिस्टर केलंय मुंबईच्या हृदयात. पाहूयात पुढचा चेंडू. यावेळेस लेग साइडच्या दिशेने चांगला फटका घोषित क्षेत्रात. पुन्हा एकदा 2 धावा. धाव संख्येवरती नजर टाकूया. आता धाव संख्या येऊन पोहोचते 17 रनांवरती. 17 रन्स. 17 पे खतरा है बॉस. पाहूयात खतरा कोणासाठी ठरतोय. तर या पुढच्या चेंडूवर जर विकेट आली तर अभिषेक इंदुलकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक नक्कीच जाहीर करण्यात आलेलं आहे. मकरंद याच्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध आहे. आणखी एक चेंडू शेष आहे या षटकातला आणि विकेट जर गेली तर अभिषेक इंदुलकर यांच्याकडून 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा. नो बॉल. धावसंख्यांवरती नजर टाकूया. धावसंख्या आहे 18 वरती. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल कारण नो बॉल होता. यावेळेस मात्र उचलून मारण्याचा प्रयत्न. थोडं जास्त एलिव्हेशन यावेळेस आणि चेंडू जातोय का. नक्कीच नियमांची इथे उजळणी करून देतो. झाडाला लागून जर चेंडू फिल्डरच्या हातात गेला तर नक्कीच इथे विकेट काउंट केली जाणार नाही. स्पर्धेचे नियम आहेत, काटेकोरपणे पालन केले जाईल. धावसंख्येवर नजर टाकूया. 3 षटकां पूर्ण झालेत. 3 षटकानंतर धावसंख्या आहे 18 रन. चला पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे. 3 षटकानंतर धावसंख्या आहे 19 धावा. माफ करा, 19 धावा आलेल्या आहेत बोर्ड वरती. आणि पुढचं षटक पुन्हा एकदा घेऊन येत आहे शिवम. आतापर्यंत ग्लॅडिएटर्स यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. थोडासा जास्त लेग साइडच्या दिशेने हा चेंडू गेला. नक्कीच स्विंग करण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता शिवम याच्याकडून, परंतु थोडासा दिशाहीन चेंडू आणि अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या पोहोचते 20. यावेळेस पंचांचा इथे इशारा येतोय. बोट आकाशाकडे म्हणजेच विकेटचं पतन. आणखी एक मासा गळाला. पुढचा बॅटर जातोय आता. 3 विकेट आतापर्यंत. चांगलं यश प्राप्ती. पुढचा बॅटर आलेला आहे मैदानात वैभव.
चला नवन बॅटर आलेला आहे क्रीजवरती वैभव आणि त्याला फेस करतोय शिवम, लेफ्ट हँडेड बॅट्समन. फिल्डिंग मध्ये थोडेसे इथे बदल होताना दिसत आहेत. नक्कीच लेफ्टी बॅटर आला मैदानात की थोडंसं इथे धाकधूक सुरू होते फिल्डिंग टीमच्या मनात. यावेळेस मात्र फुलर टप्प्याचा चेंडू केला गेला होता आणि इथे LBW ची जोरदार अपील केली जाते, परंतु इथे पंचांकडून कोणतीही आशा ते व्यक्त केली जात नाही. नक्कीच चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. खेळून काढण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव. धावसंख्येवर नजर टाकूयात, 20 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगल्या टप्प्याचा हा चेंडू आणि पुन्हा एका विकेटचं पतन, पुन्हा एक यशप्राप्ती. यावेळेस मात्र सिली मिस्टेक, चुकीचा कॉल. खरं तर धावायची इथे गरज नव्हती. नक्कीच डबल माइंड झाला दोन्ही बॅट्समन मध्ये. इथे कुठेतरी नक्कीच मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. कॉल करणं फार महत्त्वाचं असतं. आपण पाहतो आजच्या जगामध्ये व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी होत असतात मेसेजेसमध्ये, पण कॉल करणं फार महत्त्वाचं असतं. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नक्कीच कॉल इम्पॉर्टंट असतात. वळत पुन्हा एकदा मॅचकडे. नवीन बॅटर आले आहे क्रीजवरती. तर उद्धव आता आलेला आहे क्रीजवरती. उद्धवा, खरं खरं सांग तुझ्या मनात काय चालू आहे. आता मात्र थोडंसं इथे मोठे फटके मारण्याची गरज असणार आहे. तर प्रेक्षकांना नक्कीच इथे मी विनंती करेन, कृपया आपण ट्रॅफिकमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही याचा इथे लक्ष द्यायचं आहे. कोणाच्याही बाईक्स जर उभ्या असतील, दुचाकी इथे उभ्या असतील तर नक्कीच त्या बाजूला करून घ्यावा ही विनंती असेल. वेळोवेळी आपल्याला नक्कीच ठाणे पोलिसांचा इथे सहकार्य देखील लावत आहे. सर्व नियमांचं पालन करूनच आपण या टुर्नामेंट्स खेळवतो. वळत पुन्हा एकदा मॅचकडे. यावेळेस मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, चांगले समाचार घेण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या दिशेने घोषित क्षेत्रात धाव जाते, 1 धाव येते. धावसंख्या आता आलेली आहे 21 धावा. नौपाडा प्रीमियर लीग 2025 सीझन 8. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र एज लागली होती का? नक्कीच काहीतरी आवाज आल्यासारखं इथे फील झाला असेल सर्व प्रेक्षकांना, परंतु पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धावीसाठी हा चेंडू जातोय. थोडा जास्त इथे ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू गेला होता आणि ऑफसाईडचा वाईड येतोय. धावसंख्या आणखी एक जोडली जाते. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू इथे टाकण्यात आला होता आणि घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा. पुन्हा एकदा धाव फलकावर नजर टाकूया. 24 धावा. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे या षटकातला. लास्ट बॉल टू गो. या षटकामध्ये आतापर्यंत 2 अतिरिक्त धावा आल्या वाईडच्या स्वरूपात. या षटकातला शेवटचा चेंडू. मात्र पुन्हा हा चेंडू टाकावा लागेल कारण अतिरिक्त धाव येते. आतापर्यंत 3 एक्स्ट्राज वाईडच्या स्वरूपात या षटकात. धावसंख्या पुढे पोहोचते 25 वरती. काम 25 आहे. अगली गेंद. यावेळेस मात्र एलिव्हेशन चांगलं, मोठा फटका आणि घोषित क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू जातोय. पंचांचा इथे इशारा येतोय. 2 धावा.
षटकाची समाप्ती. 4 षटकानंतर धाव संख्या येऊन पोहोचते 27 वरती. शेवटचं षटक असणार आहे आणि यावेळेस मात्र बॅट्समनची मागणी असणार आहे, फलंदाजाची मागणी असणार आहे, पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 5 षटकाचे सामने. शेवटचं षटक. पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं. आता मात्र फलंदाजाने पुन्हा एकदा मागणी केली आहे. यावेळेस हे शेवटचं षटक असणार आहे, पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत धाव संख्या आहे 27. पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय, शेवटचं षटक घेऊन येतोय अनस. 4 ओव्हर 27 रन. आता मात्र फिल्डिंग टीमला इथे नियमांचं कुठेतरी पालन करण्यासाठी फिल्डिंग त्यानुसार सजवावी लागणार आहे. या मैदानाला नक्कीच स्टेडियमचं रूप प्राप्त झालंय. फ्लड लाईट्स इथे आलेले आहेत. वळूयात या शेवटच्या षटकाकडे. पहिला चेंडू स्लोवर, थोडंसं इथे एलिव्हेशन जास्त. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, परंतु हलका चेंडू असल्यामुळे थेट फिल्डरच्या हातात. आणखी एका विकेटचं नुकसान. दरम्यान नवीन बॅट्समन आता येतोय, पदार्पण करतोय. आपल्या संघासाठी मोठी खेळी करण्याचा नक्कीच इथे प्रयत्न असेल त्याचा. चेतन आलेला आहे आता बॅटिंग मार्कवरती. अनसला मात्र पहिल्याच चेंडूवरती चांगली यश प्राप्ती इथे झालेली आहे. पहिलाच चेंडू नक्कीच मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न असेल, कारण स्कोअरवर एकदा नजर टाकली तर 27 धावा आहेत. आता मोठा स्कोअर करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल इथे चॅलेंजर्स कडून. पाहूयात या षटकातले 5 चेंडू, पुढचे 5. पाहूयात काय घडतंय, काय बिघडतंय. यावेळेस मात्र घोषित क्षेत्रात हा चेंडू जातोय पुन्हा एकदा. 1 धाव निश्चित. धावफलक पुढे सरसावतोय 28 धावांवरती. मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न नक्कीच केला जातोय. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू जातोय आणि पॉइंटच्या फिल्डर कडून ते कोणतीही चूक नाही. अतिशय सुंदररित्या अडवल्या ह्या चेंडूला. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. धाव संख्या 29 वर 29 रन्स. शेवटचे 3 चेंडू. अनस यावेळेस मात्र LBW ची अपील नक्कीच केली जाते फिल्डर्स कडून, परंतु इथे अंपायर्सचा इशारा महत्वाचा ठरतोय. शेवटचे 2 चेंडू असणार आहेत या इनिंग्सचे. यावेळेस थोडासा आखूटप्प्याचा चेंडू होता, चांगला बॅटवर आला, खेळून काढला लेग साइडच्या दिशेने. घोषित क्षेत्रात धाव निश्चित होईल. 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या पुढे सरसावली आहे 31 वरती. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो.
ठाणे शहराचं हृदय नौपाड्यामध्ये नंतर पुढे क्वालिफाय होणारा संघ ठरवला जाईल. दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूयात. सामन्याला इथे सुरुवात होतीये. दुसरं इनिंग्स सुरुवात होतीये इथे. ग्लॅडिएटर्स या संघांकडून पहिले 2 सलामी जोडी पाठवण्यात आलेली आहे. तेजस आणि कैफ. पहिला गोलंदाज प्रगतीपथावर आपली ओव्हर घेऊन संजू. पहिला चेंडू चांगला टाकला होता निर्धाव, परंतु त्या पुढचा अतिरिक्त धावेसाठी जोडला जाईल. एक्स्ट्राज येत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग साइडच्या दिशेने आणि घोषित क्षेत्रात हा चेंडू जातोय. पंचांचा इथे इशारा येतोय. 1 धाव. जिंकण्यासाठी आवश्यक आहेत 34 धावा. ग्लॅडिएटर्स संघाकडून आतापर्यंत थोडीशी इथे चांगली सुरुवात. यावेळेस मात्र ऑफ साइडच्या दिशेने खेळून काढले. घोषित क्षेत्रात पुन्हा एकदा नाही, घोषित क्षेत्रात नव्हता हा चेंडू. झाडाला लागून पुन्हा एकदा मैदानात खेळात हा चेंडू परतला आणि मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्या आतापर्यंत येऊन पोहोचते 34 रन्सवरती. सॉरी 3 धावा आतापर्यंत. जिंकण्यासाठी आवश्यक असणारे 34. आता मात्र स्ट्राइकवर आलेला आहे लेफ्ट हँडेड बॅटर कैफ. अरे देवा, पहिला चेंडू आणि नशीब बघा एखाद्याचं कसं असतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू भिडला थेट स्टंप्सना. कैफ नक्कीच इथे बाद होतोय. गोल्डन डक घेऊन पुन्हा आपल्या पवेलियन मध्ये इथे परततोय. पहिली सफलता इथे प्राप्त झाली आहे. पहिलं यश प्राप्त झालंय चॅलेंजर्स संघाला. दरम्यान पुढचा बॅटर आता जातोय बॅटिंग साठी राजू. बॉल्स 2 balls to go. धावसंख्या झाली आहे 3. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी. फिल्डिंग मध्ये इथे थोडेसे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच राजू यांच्यासाठी कोणत्या व्हेरिएशनचे चेंडू संजू कडून फेकण्यात येणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. पाहूयात पुढचा चेंडू. फुलटॉस टप्प्याचा हा चेंडू होता. लेग साइडच्या दिशेने मात्र खेळून काढला. धाव फलकावर नजर टाकूया. 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि नक्कीच राजू यांच्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांना इथे देण्यात येईल. तर नक्कीच याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खेळून काढल्या या चेंडूला, परंतु पंचांचा इशारा. घोषित क्षेत्रात 1 धाव पूर्ण. पहिली ओव्हर संपली. पहिलं षटक संपलं. एका षटकानंतर धाव फलकावर आलेल्या आहेत 5 धावा.
4 षटकांमध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स टू विन. चला पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. दुसरं षटक आता, दुसऱ्या षटकाला सुरुवात नक्कीच होते. राजू यांच्यासाठी नक्कीच एक सुवर्ण संधी इथे उपलब्ध आहे. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचा रोख पारितोषिक इथे त्यांना जाहीर झालेला आहे. नक्कीच याची नोंद घ्यायची आहे. पाहुयात या टुर्नामेंटचा पहिला षटकार आपल्याला राजू यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय का. दरम्यान बॉलिंग मार्कवर आता आलेला आहे उद्धव. दुसरं षटक हाताळतोय. पहिलाच चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. दिशा दिली लेग साइडच्या दिशेने. घोषित क्षेत्रात 2 धावा पूर्ण. धावफलक हळूहळू पुढे सरसावतोय. आता येऊन मात्र पोहोचतोय 7 धावांवरती. लकी नंबर 7. स्ट्राइकवर आता आहेत राजू. सुवर्ण संधी अजूनही उपलब्ध. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचा रोख पारितोषिक. पाहुयात पुढचा चेंडू उद्धवचा. यावेळेस मात्र थेट फिल्डरच्या हातात मारून बसले. यावेळेस चूक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु थेट फिल्डरच्या हातात चेंडू आणि झेल अतिशय सुंदररित्या टिपला. फिल्डरने इथे टिपलाय झेल आणि बॅट्समन होतोय फेल. तर नक्कीच मी विनंती करेन सागर फडके यांना देखील कृपया आपण व्यासपीठावर येऊन या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. नक्कीच आता पुढचा बॅटर मात्र येतोय पुन्हा एकदा. पाहूयात पुढचा बॅटर आलेला आहे ग्राउंड मध्ये स्वप्नील. षटकारासाठी ओळखला जातो षटकार किंग स्वप्नील. याच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी उपलब्ध. अभिषेक इंदुलकर यांच्याकडून 501 रुपयांचा रोख पारितोषिक. तर षटकारांची हॅट्रिक इथे पाहायला मिळते का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 3 षटकार जर लगावले तर प्रत्येक षटकाराला 501 रुपयांचं रोख पारितोषिक. 3 माफ करा, 3 षटकार लगावले तर 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पण अतिशय सुंदर षटकार असतील तर नक्कीच अभिषेक इंदुलकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी देखील 501 रुपये देण्यात येतील. पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अतिरिक्त धाव. तर नक्कीच या स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक स्पॉन्सर्स इथे त्यांचं योगदान असतं. यावेळेस मात्र खेळून काढलाय या चेंडूला निर्धाव चेंडू. तर या टुर्नामेंट्स घडण्यासाठी, हे प्लेयर्स घडवण्यासाठी अनेक स्पॉन्सर्स इथे योगदान असतं. आणि त्याचप्रमाणे रत्नागिरीतले एक नावाजलेले क्लासेस, कणाद क्लासेसचे ओनर सन्माननीय अभिजित इंदुलकर यांचं देखील इथे मोठं योगदान आपल्याला प्राप्त झालंय. पुन्हा वळूयात मॅचकडे. यावेळेस मात्र पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने फ्लिक शॉट खेळून काढलाय. पंचांचा इथे इशारा महत्त्वाचा ठरणार आहे. 2 धावा पूर्ण घोषित क्षेत्रात. धाव फलकावर नजर टाकूया. धाव फलकावर आता आहेत 11 धावा. 1 वर 1, 11.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाव, दिशाहीन चेंडू. नक्कीच ब्लॉक होल टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, थेट पायांच्या दिशेने हा फेकला होता चेंडू, परंतु अतिरिक्त धाव येते. यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने, कव्हर्सच्या दिशेने खेळून काढले या चेंडूला, थोडं जास्त एलिव्हेशन. एक धाव पूर्ण. अजूनही या सामन्यामध्ये एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. पाहूयात पुढच्या षटकामध्ये किंवा पुढच्या चेंडूमध्ये आपल्याला स्वप्नील याच्याकडून मोठी फटकेबाजी पाहायला मिळते का. दरम्यान पुढचा चेंडू, सुंदर शॉट. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर्स रिजन मध्ये खेळून काढला. चेंडू जातोय इथे घोषित क्षेत्रात. नक्कीच एक धाव मिळेल इथे, कारण नियमानुसार घोषित क्षेत्रात चेंडू गेला आणि एक धाव पूर्ण. माफ करा, पंचांचा इथे इशारा बदलतोय. पंचांचा इथे इशारा नक्कीच येतोय. तोपर्यंत आपण विनंती करूयात सन्माननीय राजेश शहा यांना देखील कृपया आपण व्यासपीठावर यायचे. नक्कीच पंचांनी इथे मात्र नियम थोडासा इथे विचारात घेतला, चर्चा केली आणि मात्र आता 2 धावा इथे डिक्लेअर. सन्माननीय राजेश जी शहा यांना देखील मी विनंती करेन, कृपया आपण व्यासपीठावर यायचे. राजेश सर, चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. पंचांना विनंती असेल लवकरात लवकर आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. आता मात्र समीकरण थोडंसं बदललंय. 18 चेंडू 20 धावा, 18 बॉल 20 रन्स टू विन. पाहूयात हे समीकरण कोणासाठी घडतंय, कोणासाठी बिघडतंय. पाहूयात पुढचा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती उभा आहे नितीन. आपल्या संघासाठी महत्त्वाची कामगिरी करण्याची इथे त्याच्यावर जबाबदारी असणार आहे. सुरुवात करतो त्या षटकाला. पहिला चेंडू, थोडासा फिरकी गोलंदाज. यावेळेस ऑफ स्पिन आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. सतरा चेंडू 19 धावा. पहिला सामना सुरू आहे नौपाडा प्रीमियर लीग 2025 चा. पुन्हा एकदा फिरवून टाकला, थोडासा जास्त यावेळेस बाउन्स नक्कीच मिळाला. एक धाव पूर्ण. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न केला होता, परंतु इथे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंचांचा इथे काय इशारा येतोय. नक्कीच धावून इथे पूर्ण केल्यात धावा. एक धाव पूर्ण. धाव फलकावर एकदा नजर टाकूयात. धाव संख्या आहे 17. इस बार थोड़ा जास्त एलिवेशन, घुटना टेक और तमाशा देख. चेंडू गेला घोषित क्षेत्रात. 2 धावा. मात्र सुंदर असा फटका आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. चौदा चेंडू 15 धावांची आवश्यकता. आखूट टप्प्याचा चेंडू. मात्र यावेळेस मोठा फटका मारण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न केला गेला. झाडाला लागून मात्र पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये चेंडू परतला आणि एक धाव धावून पूर्ण करण्यात आली. पंचांचा इथे महत्त्वाचा इशारा ठरणार आहे. काय येतोय. पंचांनी इथे निर्णय दिलेला आहे धावून एक धाव पूर्ण. यावेळेस मात्र कार्पेटच्या सहाय्याने ऑफसाईडच्या दिशेने इथे चेंडू जातोय. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण.
तेजस आणि स्वप्नील आपल्या संघासाठी कोणतीही रिस्क न घेता अगदी सामंजस्याने खेळतायत. ओव्हर संपलेली आहे. ओव्हर संपली. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 21. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 12 बॉल 13 रन्स टू विन. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूयात. पंचांना इथे विनंती असेल लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची. पुन्हा एकदा पहिला सामना सुरू आहे नौपाडा प्रीमियर लीग 2025 चा. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू नक्कीच होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. चेंडू सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे त्यामुळे या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. निर्धाव चेंडू. उद्धव यांची अतिशय चांगली सुरुवात. महत्त्वाचं षटक हाताळतायत. या षटकामध्ये सामना फिरू शकतो. यावेळेस मात्र अतिशय चांगला फटका मात्र कोणतीही धाव नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. समीकरण बदलतंय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू इथे खेळून काढला. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. 9 चेंडू 13 धावांची आवश्यकता. स्वप्नीलला इथे नक्कीच कुठेतरी चान्स घेण्याची रिस्क घेण्याची आवश्यकता आहे. धाव मित्र धाव. आता मात्र 1 धाव नक्कीच घेण्यासाठी प्रेशर कमी करण्यासाठी 1 धावाची आवश्यकता असणार आहे. मोठा फटका इथे येतोय. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय का पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि नक्कीच पहिला षटकार इथे लगावलेला आहे स्वप्नीलने. अतिशय सुंदर फटका. वेट अँड वॉच अँड डिलिव्हर. दॅट वॉज अ इम्पॅक्टफुल 6. आपण नक्कीच पाहू शकता बॅटिंगच्या खेम्यामध्ये आता मात्र जोश वाढताना दिसतोय. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारलेला आहे. पाहूया चेंडू जातोय का घोषित क्षेत्रात. पंचांचा इशारा इथे महत्वाचा ठरणार आहे. पाहूयात पंच काय इशारा देत आहेत. आणि याच बरोबर पंचांचा मात्र इथे इशारा येतोय चौकार. क्या बात है स्वप्नील. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललेलं दिसतंय. 3 धावांची आवश्यकता. 3 रन्स टू विन. अतिशय चांगल्या टप्प्याचा यावेळेस मात्र चेंडू होता. कमबॅक करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातोय इथे चॅलेंजर्स कडून. मात्र ओव्हर संपलेली आहे आणि शेवटचं षटक असणार आहे. इथे मात्र फलंदाजांची मागणी असणार आहे पॉवर प्लेचं षटक. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. दोन्ही फलंदाज अतिशय उत्कृष्टरित्या खेळतायत. आपल्या संघासाठी शेवटपर्यंत इथे मैदानात उभे आहेत. या आधीच्या ओव्हरमध्ये नक्कीच आपण पाहिलं 2 मोठे फटके पाहायला मिळाले. 1 षटकार आणि 1 चौकार स्वप्नील याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. पहिले 3 चेंडू नक्कीच डॉट झाले होते, निर्धाव होते. मात्र त्यानंतर अतिशय चांगले फटके
मोठे फटके, षटकार आणि चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण थोडंसं झुकलेलं दिसतंय. 6 चेंडू 3 धावा. पहिला चेंडू खेळून काढलाय. यावेळेस मात्र घोषित क्षेत्रात जाईल का? नक्कीच. पंचांचा इथे इशारा येतो. 1 धाव निश्चित होईल. निश्चित घोषित क्षेत्रात 1 धाव पूर्ण. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 2 runs to win. प्रेशर 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 बिल्ट होतंय. 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी ग्लेडिएटर्सला. खेळून काढलाय. कव्हर्सच्या दिशेने चेंडू जातोय. घोषित क्षेत्रात पंचांचा पुन्हा एकदा इशारा.